नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा सुरू या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. जर तुम्ही नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आज अत्यंत आणि महत्त्वाचे अपडेट तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे. 2 अपडेट आहेत. त्या दोन्ही अपडेट तुम्हाला पहिले एक सांगतो, कारण की आपलं जे आंदोलन सुरू आहे पुण्यामध्ये, तर त्या आंदोलनाच्या संदर्भात ही न्यूज आहे. तर बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची बैठक गुरुवार दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आलेली आहे. म्हणजे आपल्या आंदोलनाची दखल घेऊन किंवा आपल्या एकीची दखल घेऊन लोकसेवा आयोगाने आपली दखल घेऊन बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. आणि या बैठकीचा जो संदर्भ आहे तो म्हणजे आपल्या आंदोलनातून घेण्यात आलेला आहे. म्हणजे आपण जर आंदोलन केलं नसतं तर यांची एवढी बैठक आहे किंवा याला एवढी कळकळ विद्यार्थ्यांची कळाली नसती. तर त्यामुळे आपलं खूप खूप धन्यवाद. प्रथमतः आपण सगळ्यांनी जे आंदोलनामध्ये सहभाग घेणार आहात त्या सगळ्यांना. आणि ह्याच आंदोलनाचा एक महत्त्वाचा विषय म्हणजे हा निर्णय लागलेला आहे की 22 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10 वाजता बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. त्या बैठकीचे अपडेट पण तुम्हाला सांगणार आहोत. त्या बैठकीमध्ये काय काय घडतं हे आपल्याला त्या दिवशी कळणार आहे, ते पण सांगणार आहोत. आता सध्या अजून एक दुसरी गोष्ट आहे, त्या गोष्टीबद्दल पण बोलणार आहेत. परंतु ही गोष्ट जी आहे, जोपर्यंत आपला निर्णय लागत नाही, ही कृषी विभागाची जी 254 जागाची जी भरती आहे ते पद ह्या जागेमध्ये समाविष्ट न केल्यामुळे सगळा असंतोष निर्माण झालेला आहे. कारण की विद्यार्थी एवढ्या दिवसापासून अभ्यास करत असतात आणि लोकसेवा आयोग हे आपल्याला ऐन वेळेवर असं सांगतं की तुमची 254 जागा हे या ॲडमध्ये समाविष्ट केलेली नाही. तर ती आणि दुसरी बाब म्हणजे बघा, महाराष्ट्र कृषी सेवेतील गट अ, गट ब व गट ब कनिष्ठ संवर्गातील पदाच्या मागणीपत्राच्या अनुषंगाने कळवण्यात येते की प्रस्तुत संवर्गाकरता जाहिरात येत्या 2-3 दिवसात प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच या सेवेतील संवर्गाकरता पूर्व परीक्षेचे आयोजन ऑक्टोबर 2024 अखेरपर्यंत करण्यात येणार आहेत. म्हणजे बघा, कृषी सेवेतील जी पदं आहेत त्या पदाची 2-3 दिवसात जाहिरात निघेल आणि त्याची एक्झाम ही ऑक्टोबर महिन्यात करण्यात येईल, असं त्यांनी एक आपल्याला माहिती दिलेली आहे. तर तुम्ही निसंकोच मनात न बाळगता तुम्हाला जी 22 ऑगस्टची जी तारीख आहे त्या 22 ऑगस्टला तुम्हाला सगळं समजून जाईल की काय आहे आणि काय नाही. तर तुम्ही पेशन्स ठेवा आणि डिस्टर्ब न होता आपला कंटिन्यू अभ्यास आणि आपला लढा जो आहे तो सुरू ठेवा, म्हणजे शासनाला आपली दखल घेता येईल. त्यामुळे सर्वांना या गोष्टीबद्दल खूप अत्यंत धन्यवाद, कारण की ही खूप महत्त्वाची अपडेट आहे आपल्यासाठी की आपली दखल लोकसेवा आयोगाने घेणे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण की याची दखल लोकसेवा आयोग काही वेळेस 2-2 वर्ष पण घेत नाही, परंतु आपली दखल लगेच घेतली जात आहे. त्याबद्दल सगळ्यांचे आभार, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.